श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपलं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे। तर बघू शकताय तुम्ही, एक टाइम सकाळी मी खिचडी खाल्लेली होती, त्यानंतर 2-3दा चहा झालेला आहे आणि आता फक्त त्या ताटामध्ये 2 चपात्या आणि शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आहे। भाज्या ज्या खायच्या आहेत ते तुम्हाला मी दाखवीनच। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेवणासाठी काय काय बनवणार आहे हे दाखवणार आहे। वरण भात खायचं नाही, फक्त चपाती आणि भाजी पोळीच खायची, म्हणजे चपाती आणि भाजीच खायची। तर इथं स्वामींना चपाती आणि भाजीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर इथं स्वामींना हार वगैरे घातलेला तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाच असाल। खूप छान प्रसन्न वाटत होतं इथं पूजा हे करायला। पण काय करता, हे पूजा खूप लांबून आजची मला करायची, म्हणजे सकाळी माझं पारायण झालं आणि म्हणजे आजचं एक दिवसाचं हे झालं, 1 ते 9 अध्याय झाले माझे आणि मला अशी खबर आली की आमच्या भाऊकीतलं कुणीतरी एक जण सवाशीण वारली आणि ते खरंच चुलत दिराची चुलत जाऊ वारली होती माझी। तर त्यामुळं मला काही दिवाबत्ती वगैरे आजच्या दिवस करायचं नाही। मग मी स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन विचारलं आणि त्यांनी म्हणले मग आजचा 1 दिवसाचा सुतक पाळू शकताय तुम्ही, चुलत आहे तर चालू शकते। उद्याच्याला परत तुम्ही आंघोळ वगैरे करून गोमूत्र शिंपडून पुन्हा आपलं पारायण चालू करू शकताय, खंड पडू देऊ नका। त्यानंतर इथं गुरुवार होता साहेबांसाठी, मुलांसाठी वरण भात तूप वगैरे आहे आणि शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी केली होती। तर याच्यामध्ये मोहरी टाकायची नाही, कांदा लसूण खायचं नाही, वरण भात खायचं नाही, डाळी कुठल्याच खायच्या नाही आणि फक्त जिरे आणि लाल तिखट हळद एवढंच खायचं आहे त्याच्यामध्ये, बाकी काही घालायचं नाही। आणि इथं लेकीचं चष्मा घातलेला फोटो व्हिडिओ काढत होते आणि ती खूप लाजत होती, म्हटलं ढापणीचा व्हिडिओ काढावा, तर ती काही काढूच दिली नाही, थोडंसंच हे केली। तर बघू शकताय मस्त असं ह्या लोकांचं जेवणाचं बेत चालू होतं आणि वरण वगैरे मस्त केलं होतं। पण मला काय असं वाटलं नाही की आज आपल्याला वरण खायचं नाही आहे, फक्त चपातीच खायची आहे, भाजीच खायची, असं काही वाटलं नाही। कारण का तर मनात श्रद्धा होती स्वामी सेवा करण्याची आणि गुरुचरित्र पारायण करायचं हे भाग्य लागतं, हे प्रत्येकाच्या नशिबात येत नसतं। जो मनापासून करतो त्याच्या नशिबात येतं आणि माझी इच्छा होती की गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि हे झालं माझं। तर तुम्ही बघू शकता मी भाजी चपाती खायला घेतली होती इथं आणि खाऊन घेतले। 2 चपात्या आणि भाजी, जेवढं ताटात होतं तेवढंच खायचं होतं, पुन्हा वरती काही घ्यायचं नव्हतं आणि घेताना कमी पण घ्यायचं नव्हतं। भाजी आणि चपाती, भाजी थोडी जास्त झाली मग खाल्ली आणि नंतर याच्यावर सतरंजी किंवा चटईवरच झोपायचे आणि हे माझं अंथरूण बघू शकते। चटई उशीला सुद्धा उशा घ्यायच्या नाही आहेत, म्हणजे गादीचा प्रकार चालणार नाही आहे। तर मी इथं 2 छोटे बेडशीट घडी करून घेतले आणि इथं माझं झोपण्याचं हे अंथरूण चालू आहे, बघू शकताय। हे 7 दिवस असंच झोपायचं आहे। साहेबांना थोडं वाईट वाटत आहे, कारण त्यांना असं वाटतं की ही करत आहे उपवास पण शुगर आहे, आजारी पडती, नेहमी कधी पण आजारी असते आणि हे काय करायला लागली, आजारी पडली तर कसं व्हायचं। त्यांना म्हणलं काही होत नाही आहे, स्वामी आहेत आणि मी असं बोलत बोलत हा व्हिडिओ काढत होते। तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव